नमस्कार मित्रांनो, मी एम-आर-पी. स्वागत आहे तुमचं माझ्या जावा प्लेलिस्टमध्ये. लास्ट टाईम आपण बघितला होता व्हॉट इज जे-आर-ई आणि आपण आता या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत व्हॉट इज जे-डी-के. सो लेट्स स्टार्ट विथ जे-डी-के. जे-डी-के स्टँड्स फॉर जावा डेव्हलपमेंट किट. ओके. सो लेट्स डिस्कस अबाउट द डेफिनेशन ऑफ जे-डी-के. जे-डी-के इज अ कंप्लीट पॅकेज दॅट अलाव यू टू राईट, कंपाईल अँड एक्झिक्यूट द प्रोग्राम. म्हणजे जे-डी-के काय आहे, की समजा एखाद्या डेव्हलपरला ॲप्लिकेशन क्रिएट करायचं असेल, त्या ॲप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी त्याला जे टूल्स लागतात, जसं की कंपायलर आहे, जावा सीचा हा कंपायलर लागतो. एक्झिक्यूट करण्यासाठी जे काही इंजिन लागतं, देन जे काही लायब्ररीज किंवा टूल्स लागतात, ते प्रोव्हाईड करायचं काम जे असतं ना, तो हा जे-डी-के प्रोव्हाईड करतो. तर लेट्स अंडरस्टँड द डायग्राम ऑफ जे-डी-के. तर तुम्ही मित्रांनो इथे बघू शकता, इथे एक जे-डी-के, त्या जे-डी-के मध्ये जे-आर-ई असतो. ओके. जे-डी-के मध्ये जे-आर-ई असतो आणि त्या जे-आर-ई मध्ये जे-व्ही-एम प्रेझेंट आहे. आणि इथं साईडला तुम्ही बघू शकता जे टूल्स आहेत, कोणते टूल्स हा जे-डी-के प्रोव्हाईड करतोय. जावा सी आहे, जावा आहे, देन महत्त्वाचे कोणते आहेत, जार फाईल आहे, जावा डॉक्युमेंट आहे. हे जे महत्त्वाचे आहेत, जे तुम्ही रेग्युलर यूज करताल तुमच्या जर्नीमध्ये. सो लेट्स अंडरस्टँड जे-डी-के कंपोनंट वन बाय वन. तो सगळ्यात पहिला जो असतो तो आहे जे-आर-ई. जे-आर-ई म्हणजे काय मित्रांनो, तुमचा कोड एक्झिक्युशन करण्यासाठी जे काही एन्व्हायरमेंट लागते, ते एन्व्हायरमेंट प्रोव्हाईड करायचं काम हा जे-आर-ई तुम्हाला प्रोव्हाईड करतो. देन येतं सेकंड म्हणजे जे-व्ही-एम. जे-व्ही-एम काय करतो, तुम्ही जो कोड लिहिलाय, त्या कोडला बाईट कोडमध्ये कन्व्हर्ट करायचं काम हे जे-व्ही-एमचं असतं, एक्झिक्यूट करायचं काम. देन ह्या जे-व्ही-एममुळेच तुम्ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स असं म्हणता जावाला. आणि देन थर्ड येतं जावा डेव्हलपमेंट टूल्स. आता कोणते टूल्स आहेत मित्रांनो, इथं बघू शकता महत्त्वाचे कोणते आहेत. हा जो जावा सी आहे, तो जावा सी म्हणजे काय, तो जावाचा कंपायलर आहे. तो कंपायलर म्हणजे एक ट्रान्सलेटर आहे, एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात ट्रान्सलेट करतो. सेकंड आहे जावा. जावा म्हणजे काय, हा एक जावाचा एक लॉन्चर आहे. ओके. तो तुमचा बाईट कोड एक्झिक्यूट करतो. देन येतं जावा डॉक. तर ह्याच्यामध्ये जावाचे डॉक्युमेंटेशन क्रिएट केले जातात. सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज जे-डी-के इन रिअल लाईफ एक्झाम्पल. ओके. ओके. सो लेट्स अंडरस्टँड हा कोड कसा एक्झिक्यूट होईल. आता इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो, एक हॅलो डॉट जावा हा कोड आपण वरती क्रिएट केलाय. तो कोड विथ द हेल्प ऑफ हा जावा सी कुठं प्रेझेंट असतो, जे-डी-के मध्ये. तो कन्व्हर्ट करणार ह्या क्लासला, ह्या डॉट क्लास एक्सटेन्शनमध्ये. आणि कन्व्हर्ट करतो कोण, जे-आर-ई प्लस जे-व्ही-एम. ओके. हे जे-आर-ई प्लस जे-व्ही-एम प्रेझेंट असतात हे जे-डी-के मध्ये. ओके. तर मित्रांनो इथं बघू शकता, आपण एक हॅलोचा कोड लिहिला हॅलो वर्ल्डचा. तो जो कोड आहे त्याचा एक्सटेन्शन आहे डॉट जावा आहे आणि त्याला हा जावा सी कन्व्हर्ट करतोय बाईट कोडमध्ये. हा जो जावा सी आहे हा प्रेझेंट आहे जे-डी-के मध्ये. लेट्स अंडरस्टँड दॅट एक्झाम्पल. जे-डी-के मध्ये एक जावा सीचा कंपायलर असतो. तो काय करतो, ह्या डॉट जावा क्लासला डॉट क्लास फाईलमध्ये कन्व्हर्ट करतो आणि जे-आर-ई प्लस जे-व्ही-एम हे ह्या कोडला रन करतात. आणि हा जे-आर-ई प्लस जे-व्ही-एम हे त्या जे-डी-के मध्ये प्रेझेंट असतात. दॅट्स इट. सो लेट्स अंडरस्टँड मित्रांनो, जे-डी-के मध्ये काय-काय असतं इम्पोर्टंट. तुम्हाला काय-काय लक्षात ठेवायचं आहे. आपला जो जे-डी-के राहणार आहे, हा जे-डी-के तुम्हाला काय-काय प्रोव्हाईड करणार आहे. डेव्ह टूल्स प्रोव्हाईड करेल. डिबगिंग अँड टेस्टिंग टूल्स हा प्रोव्हाईड करतो. देन दॅट्स इट. ह्या 3 मुख्य गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत मित्रांनो. हां. तर जे-डी-के मित्रांनो मुख्य कोणत्या-कोणत्या गोष्टी देतोय? एक डेव्हलपमेंट टूल्स देतोय. देन आपण जो कोड लिहिलाय, त्या कोडला कंपाईल आणि रन करण्यासाठी एन्व्हायर्नमेंट सेटअप जे लागतं ते प्रोव्हाईड करतो. आणि जे कोड तुम्ही लिहिलाय त्याला जर तुम्हाला एखादा डेव्हलपर आहे, ज्याला ॲप्लिकेशन क्रिएट करून रन करायचा असेल, तर तो जे-डी-के यूज करेल. का? तर तो जे-डी-के त्याला कंपायलर, डिबगर आणि टेस्टिंगसाठी जे टूल्स लागणार आहे, ते टूल्स प्रोव्हाईड करतो. जर तुम्ही एंड युजर असाल, तर तुम्ही त्या केसमध्ये जे-डी-के यूज करणार नाहीत. तुम्ही त्या केसमध्ये जे-आर यूज करता. लेट्स अंडरस्टँड रिअल लाईफ एक्झाम्पल. तर मित्रांनो तुम्ही ही बॅग बघू शकता, पाउच. हा पाउच म्हणजे माझा जे-डी-के. हा व्हिडिओ बनवताना मला जे काही गोष्टी लागणार आहेत, जसं की समजा तुम्ही बघू शकता, हा माऊस आहे. हा माऊस मला लागतोय. तर तो माऊस मी कुठून घेतला? जे-डी-के मधून घेतला. जर मला समजा एखादी वायर लागली, तर ती वायर सुद्धा मी कुठून घेतली? जे-डी-के मधून घेतली. अशा काही गोष्टी आहेत, जे व्हिडिओ बनवताना मला लागणार आहेत. त्या कुठून मला अवेलेबल भेटतात आहे, तर त्या माझ्या जे-डी-के मधून. तसंच जो तुम्ही प्रोग्राम बनवताय, ओके. तो डेव्हलपर आहे, जो प्रोग्राम बनवतोय, त्या डेव्हलपरला तो प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी जे काही टूल्स लागणार आहेत, ते टूल्स तो जे-डी-के प्रोव्हाईड करतो. लेट्स अंडरस्टँड. समजा एखादा त्या क्रिकेटरला समजा क्रिकेट खेळायला जायचं असेल, तर त्याची जी क्रिकेट बॅग आहे, त्या क्रिकेट किटवरून तुम्ही अंडरस्टँड करू शकता जे-डी-के कसा वर्क करतोय. त्या किटमध्ये सगळ्या इन्स्ट्रुमेंट आहे. विदाऊट इन्स्ट्रुमेंट तो क्रिकेटर समजा मॅच खेळू शकतो का? नाही खेळू शकत. तसंच आहे, एखाद्या
काय म्हणतात टूलशिवाय आपण आपला कोड कंपाईल आणि रनच नाही केला, तर तुम्ही कोड कसा करणार? विदाऊट जेडीके तुमचा जावाचा तुम्ही कोणताही कोड तुम्ही करू शकत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जेडीके म्हणजे समजलं असेल जेडीके म्हणजे काय? तर जेडीके म्हणजे जावा डेव्हलपमेंटसाठी लागणारे जे आपल्याला टूल किट आहे ते प्रोव्हाईड करतो. देन जेडीके म्हणजे जेडीकेमध्ये काय असतं? देन जेडीकेमध्ये असतं जेआरई प्लस डेव्हलपमेंट टूल्स प्लस जेव्हीएम असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. देन कोण वापरतं? जेडीके हा ऑल्वेज जावा डेव्हलपर किंवा डेव्हलपर यूज करतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि देन कशासाठी वापरतो आपण? फर्स्ट राइट अ कोड, देन कंपाईल अ कोड अँड देन रन अ कोड. त्यासाठी आपण हा जेडीके यूज करतो. जर सिम्पली भाषेत समजायचं झालं तर तुम्हाला फॉर्म्युला माहितीच आहे. जेडीके इज इक्वल टू जेआरई प्लस डेव्हलपमेंट टूल्स. जर तुम्हाला जावा शिकायचे असेल तर जेडीकेचा सेटअप करणं कंपल्सरी आहे मित्रांनो. तर जेडीकेचा सेटअपचा व्हिडिओ मी माझ्या प्लेलिस्टमध्ये टाकून ठेवला आहे. प्लीज जाऊन तो चेक करा. तोपर्यंत धन्यवाद. कीप लर्निंग, कीप कोडिंग. थँक यू.